रोहित पवार, विश्वजित कदम, शरद पवार बाबा आढाव यांना भेटण्यासाठी आले होते। अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांनी देखील बाबा आढाव यांची भेट घेतली। दरम्यान 95 वर्षीय बाबा आढावांचं आत्मक्लेश आंदोलन कोणत्या कारणांसाठी झालं पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। बाबा आढावांचं पुण्यातील फुलेवाड्यामध्ये 3 दिवसांपासून हे आंदोलन सुरू होतं। ईव्हीएम गैरवापरामुळे लोकशाही धोक्यात असल्याचा आरोप बाबा आढावांनी केला। विधानसभा निवडणुकीत पैशांचा वापराविरोधात त्यांनी आत्मक्लेश केला। सतत बदलणाऱ्या मतदानाच्या टक्केवारीवर त्यांनी आक्षेप घेतला। सरकारनं दखल न घेतल्यास तीव्र सत्याग्रह करणार असल्याचा इशारा बाबा आढावांनी दिलाय।